आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सध्या मुंबईमध्ये बोलतायत. थेट जाऊया. सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या लक्षात असेल की आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कितीही मलिन केली गेली पण ते सूर्यासारखे नेहमी तडपते राहणार. तेवढंच तेज अजून त्यांचा वाढत राहणार. तो विचार या महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून भारतीय जनता पार्टी कधीही संपवू शकणार नाही, कितीही अवमान त्यांनी केला तरी. कारण की आपण पाहिलं की राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते त्रिवेदी, सुधांशु त्रिवेदी यांनी तर अजून त्याच्यापेक्षाही पुढचं वाक्य बोललेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे 5दा माफी मागितली. आणि काल लोढानीत अजून राज्याच्या मंत्र्यांनी तर अजून त्याच्यावरचा उपक्रम केला. आणि म्हणून आता माझी एवढंच आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले, भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणारे आणि भारतीय जनता पार्टीत असलेले खासदार आणि आमदार, कारण की मुख्यमंत्री तर राजीनामा देणार नाही, कारण की मोठ्या भय आणि भ्रष्टाचाराने ते मुख्यमंत्री झालेत आणि मोठ्या कष्टाने मेहनतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि राज्याचं मंत्रिमंडळ झालं. हे काही राजीनामे देणार नाही. पण जे कोणाला वाटतं असेल भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणारे आमदार असतील की त्यांच्यामध्ये असलेले आमदार असतील, भारतीय जनता पार्टी किंवा खासदार असतील, यांनी छत्रपतीचा स्वाभिमान थोडा तरी असेल त्यांच्यामध्ये तर त्यांनी तातडीनं राजीनामे दिले पाहिजेत. ही भूमिका काँग्रेस पक्षाची या निमित्ताने या ठिकाणी आहे. कारण की आता एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गवगवा करायचा, दिखावा करायचा आणि एकीकडे भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करत असेल तर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे. ही काँग्रेस पक्षाची तर आहेच, पण ही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे. ही स्पष्ट भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्या पद्धतीनं अनेकांचा जीव, निरपराध लोकांचा केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेला, हे सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मांडत होतो. आपण पाहिलं की परवा सुप्रीम कोर्टामध्ये कोरोनाच्या बाबत, ज्या वॅक्सिनेशनच्या बाबतची भूमिका त्या काळात केंद्र सरकार त्यांची गाईडलाईन आणि एक प्रकारचे ते आदेश या देशाच्या लोकांना देत होते की तुम्ही वॅक्सिन घेतलीच पाहिजे, तुम्ही वॅक्सिन घेतलीच पाहिजे. या देशाच्या लोकांना देत होते की तुम्ही वॅक्सिन घेतलीच पाहिजे, तुम्ही वॅक्सिन घेतलीच पाहिजे. आणि लोकांनी त्या वॅक्सिन घेतल्यात. पण जेव्हा त्या सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने परवा ॲफिडेविट केलं, त्याच्यात त्यांनी सांगितलं की आमचा काही याच्यात संबंध नाही, जे लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवाराला आम्ही कुठलीही मदत देणार नाही, कुठलाही आमचा संबंध नाही. अशा पद्धतीचं निर्लज्जपणा, एकीकडे मृत्यूचं तांडव कोरोनाच्या काळामध्ये चाललेलं होतं, महामारीत चाललेलं होतं. 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री हे प्रचारात लागलेले होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये लोकांचा मृत्यूचा तांडव चाललेला, असंख्य कुटुंबाचं छत, घरचे कर्ते प्रमुख त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते. आणि हे 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी लागलेले होते. आणि आत्ता मान्य सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीचा ॲफिडेविट करून देत असतील की आमचं कुठलाही याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाशी आमचा कुठलाही संबंध नाही, या वॅक्सिनेशनमध्ये आमचा काही संबंध नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य आता सुप्रीम कोर्ट करत असेल तर याचा निषेध काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की राज्यातल्या जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांच्या, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला यावर्षी केंद्र सरकारने नकार दिलेला आहे. अर्ज भरून घेतलेत आणि त्याच्यामध्ये फक्त मुसलमानच आहेत असं नाही, पारसी आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत
अशा विविध अल्पसंख्यकमध्ये ज्या जाती येतात अशा 10 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा घोळ करण्याचं पाप केंद्रातलं आणि राज्यातलं BJPचं सरकार करते आहे. याचा पाठपुरावा काँग्रेसच्या वतीनं आम्ही करू आणि या 10 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देऊच चूप राहू. येणाऱ्या विधानसभेमध्ये हे मुद्दे उपस्थित आम्ही करू, सरकारला घेरू आणि सरकारच्या समोर, कारण की आखरी केंद्राच्या तुमच्या राज्याच्या चुकीमुळे समजा या पोरांच्या शिष्यवृत्तीमध्ये अडचण निर्माण होत असेल तर राज्याच्या तिजोरीतून या पोरांच्या शिष्यवृत्ती दिल्या पाहिजेत. ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करू. राज्याच्या शेतकऱ्यांच्या बद्दल ही सरकार बधीर झालेली आहे. राज्यातलं ईडीचं सरकार असो की केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीचं सरकार असो, हे बधीर झालेलं आहे. शेतकऱ्यांचं दुःख यांना कळेनासं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांना कुठलीही मदत न देणं, पीक विम्याचे पैसे त्यांच्या मूठभर मित्रांच्या घरामध्ये, उद्योगपत्यांच्या घरामध्ये जाऊयात अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं केला गेलेला आहे. आणि ना पीक विम्याचे पैसे मिळाले, ना अतिवृष्टीचे पैसे मिळाले आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आहेत. आणि म्हणून ह्या बधीर सरकारला आम्ही आता जॉब विचारू. शेतकरी तर विचारणारच आहे, पण काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा आमची जबाबदारी आहे की पूर्ण ताकदीनं पीक विम्याच्या बाबतची भूमिका आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आमच्या तालुक्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उघडलेली आहेत आणि पीक विम्याच्या पावत्या ज्या असतील त्याच्या झेरॉक्स पावत्या आम्ही शेतकऱ्यांकडून जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि तो पीक विमा ज्या मूळवर उद्योगपत्यांच्या घरी हा पैसा देण्याचं राज्य आणि केंद्राच्या आणि शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा जो मूळभर मित्रांच्या घरी देण्याचा जो प्रयत्न केंद्राच्या सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे, त्यालाही आता आम्ही जशाचं तसं उत्तर देऊन त्यांचे जे कार्यालय आहे, कारण की तालुक्यात कार्यालय नाही, जिल्ह्यात कार्यालय नाहीत, जे मुंबईमध्ये त्यांचे कार्यालय आहेत त्या कार्यालयावर त्या सगळ्या पावत्या घेऊन जाऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा एक प्रयत्न आमच्या वतीनं केला जाणार आहे. तोही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. 5 तारखेपर्यंत आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून पीक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढलेल्या आहेत त्याच्या पावत्या जमा करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुका जिल्हानिहाय आम्ही सुरू केलेलं आहे. आणि 5 तारखेपर्यंत हा सगळा रिपोर्ट आल्यानंतर मुंबईच्या पीक विमा कार्यालयावर आमचा मोर्चा आम्ही वळवणार आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. बस अजून आपण जे काही प्रश्न विचारा ते विचारा. लोडांच्या संदर्भामध्ये लोडांची मागणी लागली त्यामुळे विषय संपला आहे असं जे बोललं जाते, तुमचं अजून तुमची डिमांड आहे अजून राज्यामध्ये? मला मुद्दा असा आहे की यांची जीभ कशी वळतं. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं वक्तव्य असं करावं, यांची जीभ कशी वळतं, त्याच्यानंतर माफी मागावी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नाव घेऊन हे लोक सत्तेत आले, एक पद्धतीचं इव्हेंट त्या काळामध्ये केला की अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं. मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये स्वतः प्रधानमंत्री आले, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये होते आणि इतका तो दिखावा करण्याचं काम झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सत्तेत यायचं आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं अवमान करायचा, हा भारतीय जनता पार्टीला कोणी अधिकार दिला हा प्रश्न या राज्यातली जनता आणि काँग्रेस विचारते. हा प्रश्न आहे. याच्यानंतर बोलायचं आणि नंतर माफी मागायची ही इंग्रजी पद्धत, अंग्रेजची पद्धत. पहिले मारायचं आणि नंतर स्वारी म्हणायची, ही भाषा ही महाराष्ट्र खपवून घेणार नाही. एवढंच त्यांना असेल तर तातडीनं राजीनामा देऊन मोकळा व्हावं, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. यांना माफी नाही. शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये गद्दारांना कधी माफी नव्हती, त्या पद्धतीची ही भूमिका आहे. महाराष्ट्राची जनता हीच भूमिका घेऊन आज लढते आहे आणि या भावना या लोकांनी लक्षात घेतल्या नाही तर यांना महाराष्ट्राची जनता यांना धडा शिकवणार आहे या ठिकाणी निश्चित झाले. सातत्याने जी विवादित वक्तव्य केली जातात त्यानुसार जर आपण पाहिलं तर शिवसेना गटाने ठाकरे गटाने सांगितलं होतं की महाराष्ट्र बंद केला जाईल. तुमच्याशी देखील चर्चा केली जाते असंही सांगण्यात आलं होतं का महाराष्ट्र बंदसाठी काय काँग्रेसचं पुढचं पाऊल असणार? मला 2 मुद्दे याच्यामध्ये आहे. काँग्रेसनी
जेव्हा यांचा सुधांशू त्रिवेदी नावाचा जो भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे, म्हणजे राष्ट्रीय प्रवक्त्यांनी जे एखादं वक्तव्य केलं ते भाजपचं आहे, भाजपच्या खऱ्या चेहरा जेव्हा उघडकीस आला, हा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे. का छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचदार माफी मागितली, अशा पद्धतीचं वक्तव्य जेव्हा सुधांशू त्रिवेदी करताय, त्याची जीभ का कटली नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या जेलमध्ये होते, त्यांनी माफी नाही मागितली, ते दानशूर होते. तिथल्या जी लोक गरीब होती, साधू असतील, संत असतील, त्यांना फळं वाटण्यासाठी परवानगीचं पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेलं होतं. जे कुठल्या माफीवीरच्या तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत असेल ते खपून आम्ही घेणार नाही. मूळ प्रश्न आहे की हा नुसता कोश्यारी जीपर्यंतचा प्रश्न नाही आहे. भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे, ते सुधांशू त्रिवेदींनी जी भूमिका मांडली, त्या भूमिकेशीनं आम्ही त्या भूमिकेच्या विरोधात आलेला आहे. त्याच्याबद्दलचा काँग्रेसकडून सातत्यानं विरोध झालेला आहे. मूळ प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचा खरं रूप जे आहे ते सुधांशू त्रिवेदी जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्यांच्या रूपाने स्पष्ट झालेलं आहे. म्हणून लोढा आपले हे कोश्यारीजी इथपर्यंत मर्यादा नाही आहे. कारण की या सगळ्यांची व्यवस्था अशी झालेली आहे की पंडित जवाहरलाल नेहरूजींना पहिले टार्गेट केलं, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना टार्गेट करतात आहे, जुना इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतात आहे. हा सगळा जुना इतिहास मोडून टाकायचा आणि त्याची तुलना, मी परवा पण गडकरींच्या बाबत बोललो, आम्ही नाही केलं ते पाप. गडकरी जे राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्यावरच यांच्याच लोकांनी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर दोष लावला आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून काढलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची गडकरीची तुलना होऊ शकतं. आणि म्हणून हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आमची काँग्रेसची भूमिका आम्ही त्यावेळेसही मांडली. ज्यावेळेस आमची भारत जोडो यात्रा होती त्यावेळेसही पहिली भूमिका आमचीच होती. राजीनाम्याची मागणी आम्हीच केलेली होती. महाराष्ट्र बंद करायचं असेल तर आम्हाला काही नाही, पण ही जी काही व्यवस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची अपमानित करण्याची जी सुरू केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा जो आलेला आहे पुढं, हा पडद्याचं फाडणं हे महत्त्वाचं काम या ठिकाणी आहे. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की माफी नाही. म्हणून आम्ही सांगितलं त्यांचे आमदार असतील, खासदार असतील, काही सांगतात की आम्ही काही करू, सोडा ना, पुढच्या सोडा. एवढाच असेल तर स्वाभिमान तुम्हा लोकांना छत्रपतीचा, नसेल तर तुम्ही बसा खुर्चीवर, आम्हाला काही नाही, लोक उतरवतील त्यांच्या खुर्च्यावर. हिंदुत्वाच्या नावाने सरकार चालू आहे आणि जी 40 लोक गेले ते हिंदुत्वाच्या नावाने गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज त्यांचं हिंदवी स्वराज्य भारतीय जनता पक्ष किंवा इतर जे काही लोक आहेत त्यांना मान्य नाही. त्यांचा इतिहास पुसण्याचं हे बघा, भय आणि भ्रष्टाचाराने महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार आलेलं आहे. खोक्याची गोष्ट त्यांच्याकडूनच आलेली आहे, काय आमच्याकडून नाही आलेली आहे. त्यामुळे एकीकडे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिवाजी महाराजाला बदनाम करण्याचं काम ते करत असतील तर त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागणार आहे. सरकार भय आणि भ्रष्टाचाराची आहे. फक्त चेहऱ्यावर पडदा वेगळा दाखवायचा आणि सत्तेची मलाई खायची, अशा पद्धतीचं आणि राज्याची तिजोरी लुटायची, ही व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे. गरजू लोकांना मदत करायची नाही. शेतकरी आत्महत्या करतो आहे, अन्नदाता आज व्यथित आहे, त्याचं धान्य घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे सरकार भय आणि भ्रष्टाचाराची सरकार महाराष्ट्रामध्ये, गुजरातच्या नेत्यांच्या धार्जनीची असलेली सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र लुटून गुजरातला दिलं जात आहे, अशा पद्धतीची ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. त्यामुळे या सरकारचं करायचं काय, खालती काय वरतं काय सांगतात त्याप्रमाणे तशी काही भूमिका मला बोलायची नाही. पण ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे ही भयावह आहे. महाराष्ट्राच्या या पुरोगामी विचाराला संपुष्टात आणणारी आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पूर्ण रस्त्यावरची लढाई, ही लढाई लोकशाही पद्धतीने लढेल आणि जशाला तसं लोकशाही पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहणार आहे आणि ही लढाई आम्ही लढत राहू. मराठी खत्म कर देते. कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार
सीमा भागामध्ये अजूनही आंदोलन आणि मोर्चे सुरू आहेत. महाराष्ट्राचे तुकडे करायची भूमिका भारतीय जनता पार्टीची आपल्याला लक्षात येत आहे. एकीकडे गुजरात आपल्याला आमचं पाणी नेत आहे, आमच्या इथले उद्योग नेत आहे. कर्नाटकमध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचे चोरून आलेलं, तेही भयभ्रष्टाचारानं निर्माण झालेलं सरकार आहे. तिथेही काँग्रेसचं सरकार आलेलं होतं आणि तिथलंही सरकार आज पद्धतीनं मध्य प्रदेशचं असो किंवा कर्नाटकचं सरकार, ज्याला बहुमत जनतेनं काँग्रेसला दिलेलं होतं, तेही सरकार, तिथं भाजपचं सरकार आज आहे, ते आमचं सोलापूर जिल्हा कर्नाटकमध्ये न्यायला निघालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे तुकडे करायला लागलेली आहे. महाराष्ट्राची अस्मिता संपवण्यासाठी लागलेली आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. हे सगळं चालत असताना राज्यातलं ईडीचं जे सरकार आहे, एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्र फडणवीसाचं सरकार का चूप आहे, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. म्हणजे हे सत्ता पिपासू महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलेले आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे पण महाराष्ट्राची जनता हे कधी होऊ देणार नाही. महाराष्ट्राची जनता एक संघ महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे हे तुकडे करून ज्या पद्धतीने गुजरात आणि कर्नाटकला देत आहे, हे राज्याची जनता कधी, हे ईडीचं सरकार काही करो, भय आणि भ्रष्टाचाराचं यांच्या हातात नाही. राज्यातली जनता पेटलेली आहे, उद्रेक राज्याच्या मध्ये आहे. आणि आपण पाहिलं की भारत जोडो यात्रामध्ये जनतेचा उद्रेक कसा होता. राहुल गांधींच्या सोबत लोकांचं लाखो लोक कसे पायी चालत होते हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या ईडीच्या सरकार विरोधात मोठा उद्रेक आहे, हे स्पष्ट होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्ली जातात, सीमा बेळगाव प्रश्नामध्ये सगळी तयारी करतात. महाराष्ट्राची जी समिती आहे त्यांचे 2 मंत्र्यांचा बेळगाव दौरा पाठक तोही पुढे ढकलण्यात आला आहे. कुठे ना कुठे कर्नाटक सरकारला पूर्ण ताकद देऊन आपण बॅकला येण्याचा प्रयत्न. बिलकुल, जसं मी मगाशी ते प्रश्नाचं उत्तर देत होतो की जसं राज्यातले उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातला पाठवण्यात आलेले होते, तसंच आता कर्नाटकमध्येही पुढच्या वर्षाला निवडणुका लागतात आहेत आणि त्या निवडणुका त्या ठिकाणी भाजपला फायदा मिळावा म्हणून राज्यातला काही भाग कर्नाटकला देता येतं का, याच्यावरचं जो विवाद अनेकदा आपल्याला समोर आला, महाराष्ट्र आणि कर्नाटक विवाद, त्या विवादाप्रमाणे पुन्हा कर्नाटकमध्ये आपला काही भाग महाराष्ट्राचा देता येतं काय, असं केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे ते निदर्शनास येतं. आणि म्हणून जे सीमा विवादाच्या बद्दलची जी समिती बनलेली आहे त्याच्यामध्ये राज्याच्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही हे स्पष्ट होतं. आणि याचाच अर्थ केंद्र सरकारने गुजरातला जसे उद्योग दिले तसा काही भाग कर्नाटकला देता येतं का, हा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं सुरू झालेला आहे, हेच त्याच्यातच स्पष्ट होतं. मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आम्ही मदत केंद्र उघडलेले आहेत आणि त्या मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ज्यांनी कारण की तिथं तालुक्यामध्ये कुठलाही पीक विम्याचं कार्यालय नाही, ज्यांनी पैसे गोळा केले जिल्ह्यामध्ये नाही, ते मुंबईमध्ये त्यांचे ऑफिसेस आहेत आणि म्हणून तालुक्याच्या ठिकाणातून जिल्ह्याच्या ठिकाणातून शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या पीक विम्याच्या ज्या पावत्या भरलेल्या आहेत त्याचे आम्ही झेरॉक्स मागवलेले आहेत. ते सगळे पुरावे घेऊन मुंबईमध्ये आम्ही त्यांच्या कार्यालयावर जाणार आहोत आणि तिथं आम्ही ते आंदोलन करणार आहोत. ते 5 तारखेपर्यंत ही सगळी माहिती मागवण्याचं काम काँग्रेसच्या संघटनेच्या वतीनं सुरू झाले. या विषयावर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते का महाविकास आघाडीचं सरकार असताना सगळ्यात जास्त पीक विमा कंपन्याला फायदा देण्यात आला होता. जवळपास 3,000 कोटीचा तो फायदा. मला आमच्या मित्राच्या त्याला एक गोष्ट आपण पाहिलं की प्रधानमंत्री पीक विमा योजना ही आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेची पॉलिसी कोण डिसाईड करतं. आपल्याला लक्षात असेल की उद्धव ठाकरे साहेब जेव्हा दिल्लीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना भेटायला गेलेले होते त्यावेळेस बीड पॅटर्न पीक विम्याचा लागू करावा अशी मागणी केलेली होती. ते आमच्या मित्राला आठवत नसेल म्हणून मी मुद्दाहून तुम्ही प्रश्न केला म्हणून आठवून देतो आहे. आखरी ते धोरण कोण बनवतं, केंद्र सरकार बनवतं आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब
आमच्याकडून अशोक चव्हाण साहेब आणि अजित पवार साहेब गेले होते. त्यावेळेस हा बीट पीक विमा पॅटर्न लागू करावा अशी मागणी केलेली होती, पण केंद्र सरकारने त्याला नकार दिला. त्याच्यामुळे हा जो खोटा आरोप हे लावतायत आमचे मित्र, त्यांना त्याचा निराधार आहे एवढंच मी त्यांना शांततेपणे सांगेन. वंचित विकास आघाडीने सांगितलं की ठाकरेंबरोबर युती करू आम्ही, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत किंवा तो संदर्भात उपस्थित केलेली आहे. आमच्यासाठी तो प्रश्न नाही आहे. हां, ठाकरेंच्या आमच्यासाठी तो प्रश्न नाही आहे. महाविकास आघाडी आमच्यासाठी तो प्रश्न नाही आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य केलं, त्या दरम्यान दोन असे बडे नेते त्या ठिकाणी दिल्लीची पदवी घेतली होते आणि त्यानंतर मात्र उदयनराजे भोसले यांनी हे स्पष्ट केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना ती पदवी परत का केली नाही, असे त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उदयनराजे काय बोललेत माझा प्रश्न नाही. माझा प्रश्न याच्यात एकदम स्पेसिफिक आहे की सुधांशु त्रिवेदी नावाचे जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांनी जे वाक्य बोललेलं आहे की औरंगजेबाकडे 5दा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती पण नाही म्हणले, शिवाजी महाराजांनी माफी मागितली असं जे वक्तव्य केलं, त्याच्यापेक्षा मोठं वक्तव्य होऊ शकत नाही. त्याच्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांनी तो सुरुवात केली, पण खरा चेहरा भारतीय जनता पार्टीचा सुधांशु त्रिवेदींनी उघडकीस केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं बीजेपीचं काय मत आहे, हे मत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तर पवार साहेबांपुरतंच नाही सांगत, मी भारतीय जनता पार्टीला जेवढे लोक सपोर्ट करतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, या सगळ्यांनी राजीनामे द्यावे ही मागणी आम्ही करतो आहे. त्याच्यामुळे एक पवार साहेबापुरतंच आता हे प्रकरण नाही. हे ज्या पद्धतीनं सुधांशु त्रिवेदीचं जे लाईन आहे ती महत्त्वाची या ठिकाणी आहे. आणि हे पंडित जवाहरलाल नेहरू असो की छत्रपती शिवाजी महाराज असो, बाबासाहेब आंबेडकर असो, हा जुना इतिहास विसरा. खरं तर मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की राज्याचे बुद्धिजीवी हुशार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, हे तर एकदम त्यांची लाईन एकदम स्पष्ट आहे. हे जुना पुराना भूल जाओ, हे नया ले लो सब. म्हणजे जसं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचाही नावाचा उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचाही नावाचा उल्लेख केला, कालपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतची त्यांची भूमिका तीच होती. म्हणजे जुनं सगळं विसरा आणि कोणाचं घ्यायचं, करप्टेड लोकांचा उल्लेख करतात. त्यांनीच केलं करप्टेड, आम्ही नाही सांगितलं ते करप्टेड होते म्हणून. त्याच्यामुळे आमचा मुद्दा एकदम स्पष्ट आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या दैवताला अपमानित करण्याचं काम जे भाजप सातत्यानं करते आहे, त्यामुळे आमची भूमिका त्याच्यात स्पष्ट आहे. ते पवारसाहेब तिथं बसले होते की नसले होते आमचा तो विषयच नाही. आमचा एकदम भूमिका स्पष्ट आहे. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम, महाराष्ट्राच्या दैवताला बदनाम करण्याचं काम जे चालू झालेलं आहे, ते अजिबात काँग्रेस खपवून घेणार नाही, ही भूमिका आमची आहे. भारत जोडो यात्रा चांगल्या पद्धतीने सक्सेस झाली, त्याचं कौतुक राहुल गांधी, जयराम रमेश यांनी केलं. तर त्याच धर्तीवर भारत जोडो यात्रा काही फक्त जिल्ह्यामधून ती पास ऑन झाली. तर तुम्ही स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून जिल्हा गावगाव पातळीवर कोऑर्डिनेट करण्यासाठी असं काही मोहीम घेणार आहात? दुसरा टप्पा अजून सुरू होत आहे. पण काही लोक विरोधकांकडून हा आरोप विशेष करून झालेला आहे, ज्याला भूगोलच माहीत नाही, त्यांच्याशी या विषयावरची चर्चा करायची नाही. विरोधकांची भाषा होती की कन्याकुमारीतून यात्रा निघाली, महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यातून निघाली. आपल्याला त्यावेळेस भगवान श्रीराम जेव्हा लंकेवर विजय प्राप्त करून निघाले आणि त्यांना अयोध्येला जायचं होतं, तर ते त्याच मार्गाने गेले, रामटेक मार्गे, म्हणजे विदर्भातूनच गेले. तर ह्या नकाशा भूगोलाचा नकाशा आहे. आणि आखरी भौगोलिक परिस्थिती ज्याला कळत नसेल त्याचा भाग आहे. ते म्हणले की महाराष्ट्रातच काहून नाही फिरलेत. अहो, त्यांना कन्याकुमारी ते काश्मीर जायचं असेल तर ते जे काही पॅटर्न असेल, जो ठरलेला जो आहे रूट आहे, त्या रूटनीच जाणार. आता काही लोक म्हणते महाराष्ट्रातून का नाही फिरले. अरे आता जे गेले, आता काही लोक, ते तुमचा प्रश्न वेगळा आहे, मी तुम्हाला त्या प्रश्नाला, मी ते काही विरोधक जे बोलत होते त्यांना भूगोलच माहिती नाही, तर त्यांच्याबद्दल काय बोलावं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी काही असं अंदाजी नाही सांगत आहे, मी गॅझेटेड सांगतो आहे की भगवान श्रीराम जेव्हा
लंकेवर विजय प्राप्त करून वापस आले तर त्या विदर्भात त्याच मार्गाने गेले. म्हणून रामटेकचं नाव रामटेक तिथे थांबले होते म्हणून त्याला रामटेक ठेवलं. आणि गॅझेटेड आहे हे काय मी आपल्या म्हणजे आता तुम्ही काही लोक सांगतील की राहुलजीचं नाव अजून रामशी जोडलं त्याचा आणखीन नवीन अंदाज लावतील हे लोक. तसं काही लावू नका. पण मी तुम्हाला सांगतो की हे गॅझेटेड आहे. मी काही आपल्या घरचा इतिहास नाही सांगत. आणि म्हणून त्याला पूर्ण राज्यातून काय नाही गेला तो फक्त काही लोकांना तर 100 किलोमीटर चाला ना म्हणा मग समजते. एक मुद्दा असा आहे की काल फडणवीस यांनी सुरुवात केली की राज्यात समान नागरिक कायदा लागू करण्यासंदर्भात सुरुवात केली. त्या पद्धतीने मला वाटतं की समान नागरिक कायदा याचा अर्थ फडणवीसने काही मोठं पाप केलं तर त्याला माफी आहे. आणि नाना पटोले लहान माणूस आहे आणि यांनी पाप केलं तर याला सजा आहे असं काही कायदा तर नाही आहे ना. असा काही कायदा नाही ना. मोठ्या माणसाला सोडून द्या आणि लहान माणसाला आतमध्ये घ्या असा कायदा आहे. समान नागरिक कायदा म्हणजे काय. आखरी मूळ इश्यूला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे मुद्दे आणणं आणि त्या कायदा सगळ्यांसाठी समान आहे. समान नागरिक कायदा म्हणजे काय काय त्याला मिनिंग काय काय त्याला. आता मी तो हे वाचला त्यांचा ड्रॉप वाचला गुजरातवाल्यांचा त्याच्यामध्ये काय वेगळं आहे. आखरी मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं. आमचा मित्र हुशार आहे त्याच्यात. त्यांनी काय केलं की मूळ मुद्द्याला डायव्हर्ट कारण की आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं बेरोजगारांचे प्रश्न गरिबांचे प्रश्न हे सगळे प्रश्न अवघडून आहेत. छोटा व्यापारी परेशान आहे. त्याच्यामुळे मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी आमचा मित्र त्या पद्धतीने प्रयत्न करतोय. पण त्याच्या या भुलेमध्ये कोणी जाऊ नका असं आमचं म्हणणं आहे. कायदा समानच आहे. कायदा कुठलाही विपरीत नाही. काय आरक्षण कमी करणार आहे त्याच्यामध्ये 340 काढणार आहे 341 काढणार आहे 342 काढणार कारण की राज्याला अधिकार नाहीत. ते संविधानातली दुरुस्ती करायचे अधिकार राज्याला नाही. मग काय करणार आहे त्याच्यामध्ये. लहान म्हणजे मोठा माणूस असेल त्यासाठी वेगळा नाही कायदा आहे असं तर काही नाही ना. म्हणून माझी मुद्दा एवढाच आहे की मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीची ही चाल ही जी सातत्यानं कधी धर्माच्या नावानं कधी समान नागरिक कायद्यानं या पद्धतीने जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियेत आता कोणी फसणार नाही. आणि महाराष्ट्राची जनता ही सुजाण आहे समजदार आहे. यांच्यापेक्षा आता लोकांना जास्त कळत आहे की यांनी किती आम्हाला फसवलं हे आता लोकांना कळत आहे. हिंदी हां अच्छा. देखो बीजेपी का असली रूप हमारे सामने बार बार आ रहा है कि छत्रपति शिवाजी महाराज को अपमानित करने का जिस तरह से इन लोगों ने कॉन्ट्रैक्ट लिया है कि केंद्रीय प्रवक्ता भारतीय जनता पार्टी के सुधांशु त्रिवेदी इन्हें कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने औरंगजेब से 5 बार माफ़ी मांगी है. जैसे पहले दिन राज्य के महामहिम भगत सिंह कोश्यारी राज्यपाल जी कहते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज की तुलना गडकरी से करते हैं. कल एक मंत्री राज्य के एक मंत्री है ईडी सरकार में लोढ़ा वो कहते हैं कि शिंदे और छत्रपति शिवाजी महाराज की तुलना उस तरह से किया आगरा से छुट के आए वैसे ये छुट के आए. तो इसका मतलब है कि बीजेपी का सही रूप जो है छत्रपति शिवाजी महाराज के बारे में वो स्पष्ट हो चुका है कि शिवाजी महाराज को बार बार अपमानित करना ये उनका ध्येय है. ये स्पष्ट हो चुका है. और इसलिए हमने कहा कि बीजेपी से जो एमएलएज हो या एमपीज हो जो छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को थोड़ा सा भी अगर मानते हैं तो तुरंत उन्हें रिज़ाइन कर देना चाहिए. मंत्री पद से देना चाहिए एमएलए से देना चाहिए सांसद से देना चाहिए. और नहीं है तो जनता उनको हमेशा के लिए घर में बिठाएंगे. ऐसी मानसिकता आज महाराष्ट्र की जनता की है. ये भूमिका कांग्रेस पार्टी की है. सेकंड थिंग अल्पसंख्यक जो बच्चों की शिक्षावृत्ति केंद्र सरकार के विरोध की वजह से 10 लाख बच्चों की इस साल नहीं मिलेगी. इस तरह की सरकार की सोच है. उसमें मुस्लिम भी है बौद्ध भी है पारसी भी है जैन भी है सिख भी है. ऐसे 10 लाख बच्चों को शिक्षा से वंचित करने का एक प्लान केंद्र और राज्य सरकार से शुरू हो चुका है. कांग्रेस पार्टी की तरफ से महाराष्ट्र के विधानसभा में यह मुद्दा उठाया जाएगा और इस मुद्दे को लेकर
केंद्र सरकार नहीं देगा तो राज्य सरकार ने अपने तिजोरी से दे, ये मांग हम करने वाले हैं और उसकी लड़ाई पूरी तरह से लड़ी जाएगी और कोई भी बच्चा शिक्षा से वंचित ना हो, ये कोशिश कांग्रेस पार्टी की तरफ से की जाएगी। तीसरा महत्व का मुद्दा जो है कि महाराष्ट्र में इस साल जो अतिवृष्टि हुई है उससे बड़ी किसानों के फसल की नुकसान हुई है। सरकार ने कोई मदद दी नहीं, ना केंद्र सरकार ने दी ना राज्य सरकार ने। और प्रधानमंत्री फसल बीमा योजना में किसानों को और राज्य के जनता का पैसा और केंद्र के तिजोरी में जनता का जो पैसा है और ऐसा मिलाकर जो कुछ मित्रों के फायदे के लिए जो फसल बीमा योजना निकाली उसमें किसानों को कोई भी फायदा नहीं मिला। और इसलिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी की ओर से जिला तालुका के लेवल पर पार्टी की ओर से हम किसानों से जो फसल बीमा योजना की जो पावतियाँ वो पूरी इकट्ठी करेंगे। और क्योंकि इनके ना कार्यालय तहसील में है ना जिले में है, इनके कार्यालय मुंबई में है, तो कांग्रेस पार्टी उनके कार्यालय पे ये हमला बोलेंगी और पूरी किसानों को मदद मिलना चाहिए, ये कोशिश कांग्रेस पार्टी की तरफ से की जाएगी। ऐसे 3 मुद्दे लेकर कांग्रेस की मुहिम अब शुरू है। आए दिन बीजेपी के नेताओं द्वारा छत्रपति शिवाजी महाराज को लेकर विवादित बयान दिए जा रहे हैं। सुभाष त्रिवेदी हो या भगत सिंह कोश्यारी हो या मंगल प्रसाद चौहान, पहले विवादित बयान, उसके बाद माफी मांग ली जाती है। तो क्या आपको ऐसा लग रहा है कि ये जो है वो सुनियोजित तरीके से किया जा रहा है, जानबूझकर पहले विवाद? बिल्कुल, आपने सही प्रश्न किया है कि आपने देखा है कि पहले तो पंडित जवाहरलाल नेहरू जी को अपमानित करने का काम इन्होंने किया आज तक, फिर अब छत्रपति शिवाजी महाराज को टारगेट बनाना का काम इन लोगों ने शुरू किया है। इनकी एक सोची समझी एक चाल है। जो भी जिन लोगों ने हमारे देश के लिए काम किया है, जिन्हें एक इतिहास बनाया है, जो हमारे आदर्श है, हमारे दैवत है, ऐसे लोगों को अपमानित करो, बदनाम करो। और नया इतिहास जो बीजेपी देश को तोड़कर, देश में भ्रष्टाचार कर देश को बर्बाद कर जो बनाना चाहती है, वो इतिहास बीजेपी नए जनरेशन में डालना चाहती है। ये कदापि कांग्रेस होने नहीं देंगी। ये इनकी ये मंशा जो है, इसको कभी कांग्रेस पूरी नहीं होने देगी। कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद को लेकर आपने देखा होगा कि महाराष्ट्र और कर्नाटक की सीमा के बारे में ये विवाद आज से नहीं, एक लंबे समय से चल रहा है। कर्नाटक में लोगों ने कांग्रेस की सरकार को चुन के दिया था, कांग्रेस को मैंडेट दिया था, और वहाँ के भी सरकार भय और भ्रष्टाचार से गिराकर वहाँ पे बीजेपी की सरकार बनी हुई। अगले साल वहाँ पे चुनाव आने वाले हैं और इसकी तैयारियाँ, जैसे गुजरात के चुनाव में महाराष्ट्र के उद्योग गुजरात में ले जाकर गुजरात का चुनाव जीतने की कोशिश करने की केंद्र की सरकार का, मोदी सरकार का जो जालसाजी रही है, वो आपने सबने देखा है। उसी तरह महाराष्ट्र और कर्नाटक के जो विवाद है, वो विवाद को कर्नाटक के बाजू में कैसा निर्णय दिया जाए, वो केंद्र सरकार की तरफ से पूरी कोशिश चल रही है। जो कमेटी बनी है, उस कमेटी के हमारे जो राज्य के मेंबर थे उनको नहीं बुलाया, उनको ही बुलाया, कर्नाटक वाले को। इसका मतलब ही है कि कर्नाटक का भी चुनाव इसी आधार पे कैसे जीत सकते हैं, ये केंद्र में बैठी हुई मोदी की सरकार कर रही है। ये जो जालसाजी जो बीजेपी केंद्र में बैठी हुई कर रही है, ये महाराष्ट्र की जनता कभी भी इस बात को एक्सेप्ट नहीं करेंगी। वही जवाब महाराष्ट्र की जनता देगी और कांग्रेस भी उनके साथ लड़ेगी। लगातार छत्रपति शिवाजी महाराज को लेकर कोई विवादित बयान दिए जा रहे हैं, उसके बाद उद्धव ठाकरे ने कहा है कि महाराष्ट्र बंद को लेकर जल्दी ऐलान करेंगे। कांग्रेस की क्या भूमिका? बिल्कुल होना चाहिए। इस तरह के राज्यपाल, इस तरह के वक्तव्य जो मंत्री लोग करते हैं, और केंद्र के बीजेपी के जो प्रवक्ता ने जिस तरह से वक्तव्य किया है, ये महाराष्ट्र का एक तरह का अपमान है। बीजेपी का सही चेहरा सामने आया है। हम सब लोग मिलके अगर महाराष्ट्र बंद करने से कुछ अच्छा सोल्यूशन निकलता तो बिल्कुल करेंगे, लेकिन ये जो है सब मुद्दे हम अधिवेशन में तो उठाएंगे, क्योंकि सरकार को जवाब देना पड़ेगा। इस तरह के वक्तव्य कर जिस तरह से महाराष्ट्र को अपमानित करने का काम जो बीजेपी बार बार कर रही है, ये कभी भी कांग्रेस एक्सेप्ट नहीं करेगी। बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टाने देवेंद्र फडणवीसांची चौकशी करण्यासाठी आता कोर्टाने सांगितलेली आहे
पण आखरी ईडी कोणाचा आहे, CBI कोणाची आहे, निवडणूक आयोग कोणाचं आहे हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, वस्तुस्थिती काय येणार हे तर आता काही सांगता येत नाही. आपने देखा होगा कि स्टाम्प घोटाले के आरोपी माननीय न्यायालय ने देवेंद्र फडणवीस को बनाया और उसकी ईडी जांच करे, लेकिन ईडी किसकी है, CBI किसकी है, चुनाव आयोग किसका है, ये तो अब स्पष्ट हो चुका है. तो ये इनके ऊपर कितना भरोसा करें या नाम मात्र की जांच हो, ये इसका अंदाज अभी हम लगा नहीं सकते. वह समय के साथ जब बात करेंगे. अधिवेशनात मुद्दा आहे ना. बिलकुल हे राज्याच्या तिजोरीचं नुकसान ज्यांनी कोणी केलं असेल त्याबाबतचा प्रश्न विचारला जाणार. कारण की या राज्याच्या जनतेचा स्टॅम्प घोटाळा म्हणजे की राज्याच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा मधल्या माणसांनी खाणं हा होतो त्याचा अर्थ. म्हणजे राज्याच्या जनतेच्या विकासाच्या पैशाला चुना लावणं आमच्या सरळ भाषेत ते लावला गेलेला आहे आणि म्हणून हा जॉब विधानसभेमध्ये विचारला जाणार. स्टॅम्प लावला ना. विशेष ट्रिब्यूनल कोर्ट ने साफ आदेश दिया है कि स्टैम्प पेपर में भाई गंभीर रूप से जो भी इन्वॉल्वमेंट जिसकी भी है सभी बात है, मैंने ऑर्डर पढ़ ली है, लेकिन आखिरी जांच करने वाली तो एजेंसी ईडी है. ईडी किसके इशारे पे काम करती है ये तो आप सबको पता है. इसलिए इस पे आज मैं ज़्यादा बात करूं तो अच्छी बात नहीं. अच्छा, अरविंद सावंत जी ने बयान दिया है कि मंगल प्रभात लोढ़ा साथी भगत सिंह कोश्यारी की छत्रपति शिवाजी महाराज को लेकर उनकी जो टिप्पणी है, उनकी पढ़ाई है बहुत कम है, जानकारी उन्हें बहुत कम है, तो वो शिवाजी महाराज की चौथी की किताब साथ ही और भी पुस्तक उन्हें भेंट देना है. महाराष्ट्र कांग्रेस भी उनको क्या मतलब नहीं, इनको क्या है, इनका तो खुद नया इतिहास बनाना चाह रहे हैं जालसाजी का, भ्रष्टाचार का, भय का. तो उनको तो ये शिवाजी महाराज की किताब भी इनको नहीं चाहिए, ये खुद की नई किताब बनाना चाहते हैं. तर शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना जीभ वळतेच कशी असा सवाल भाजपला विचारत असतानाच शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी आपण लवकरच आंदोलन सुरू करणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.